यानंतर बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये मनसे पाण्यासाठी आंदोलन करते आणि पाण्यासाठी आक्रमक झालेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मनसेनं आणि असंख्य नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। नाशिकमध्ये पाण्याच्या साठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तसंच गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ पाणी मिळत नाहीये। तसंच हे पाणी जे आहे ते सदोष आहे, मैला मिश्रित आहे आणि त्यामुळे या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य सुद्धा धोक्यात आहे, असा आरोप अशा तक्रारी नागरिकांच्या आहेत। आमच्याकडे पाणीच येत नाही। उन्हाळा असो पावसाळा असो पाणी कधी बारीक राहतं तर कधी येतच नाही। रस्त्याची अशी चाळण झाली की अजिबात चालायला सुद्धा जागा नाही, गाड्या स्लिप होतात। म्हणजे रस्त्याची पुरे खड्डे झालेले आहेत। पाण्याचं म्हणजे पाणी आम्हाला मिळत आहे, गढूळ पाणी राहतं तर कधी येतच नाही पाणी। 8-8 दिवस पाणी येत नाही, पाण्याचा हाच प्रॉब्लेम आहे। नाशिकचे खड्डे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे अशी उपमा यांना खरी दिली पाहिजे। नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही, निवेदन देऊनही कुठली उपाययोजना होत नाही। प्रशासनाला वारंवार कळवूनही कुठली उपाययोजना, अनेक नागरिकांचे जीव जात आहे। काही विद्यार्थी, काही पालक असे या अपघातात या खड्ड्यांपायी गेले का जे कर्ते पुरुष होते, परंतु कोणालाही काही देणं घेणं नाही। म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही आज आंदोलनारूपी जाहीर इशारा देतोय। जर आपण याबाबत त्वरित उपाययोजना केली नाही तर याच खड्ड्यात तुम्हाला बसून आम्ही मोठ्या स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।